प्रश्न कुठलाही असेल तो सोडवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावण्यासाठी राजेंद्रदादा वाघमारे यांनी पूर्वीपासून कामं केलेली आहे. पद छोटा असू पद मोठा असू त्याला न्याय देण्याचं काम देखील त्यांनी केलेलं आहे. कुठल्याही प्रश्नाचा कुठल्याही समस्येचा पाठपुरावा सरकार दरबारी करणं गरजेचा असतो. तो पाठपुरावा त्यांनी केलेला आहे आणि अनेक प्रश्न त्यांच्या स्वतःच्या गावापासून त्यांनी सोडवलेले आहेत. त्यांचा जनसंपर्क दांडगा असून शिर्डी लोकसभा मतदारसंघात त्यांचे कार्यकर्ते आहेत. कुठलाही कार्यक्रम असो कुठल्याही समाज बांधवांचा असो ते हिरिरीने तिथे सहभाग घेतात, सहभाग नोंदवतात आणि त्यांना सामाजिक कार्याची तसेच लोकांचे प्रश्न सोडवण्याची पूर्वीपासून आवड आहे. ते राजकारणामध्ये केवळ राजकारण म्हणून आलेले नसून राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्यांचा सामाजिक हेतू आहे. माजी महसूल मंत्री आदरणीय श्री बाळासाहेब थोरात यांचे अतिशय विश्वासू सहकारी आणि काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत नेते श्री राजेंद्र रत्नाकर वाघमारे शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या मतदारसंघात त्यांचे काम जोमाने सुरू असून यापूर्वी त्यांनी जिल्हा परिषद अहमदनगर समाज कल्याण समिती सभापती या पदावर काम केलेले आहे. हंडी निमगावचे सरपंच ते सभापती हा त्यांचा राजकीय जीवनप्रवास संघर्षातून आणि शून्यातून झालेला आहे. मिळालेल्या पदाचा उपयोग समाज कल्याणासाठी त्यांनी केला. जनतेच्या प्रश्नांसाठी अहोरात्र मेहनत घेणारे आणि राजकारणाकडे समाजकारण म्हणून बघणारे राजेंद्र वाघमारे यांचा शिर्डी लोकसभा मतदारसंघात अफाट जनसंपर्क आहे. श्री स्वयंभू त्रिवेणेश्वर महादेव देवस्थान हंडी निमगाव सुरेशनगर या देवस्थानच्या विकासात वाघमारे यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. देवस्थानचा सर्वांगीण विकास त्यांनी लोकसहभागी नियोजनातून साध्य केला आहे. अजानुबाहू योगीराज भक्त प्रल्हादगिरी महाराज यांचे उत्तराधिकारी महंत रमेशानंद गिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र वाघमारे यांना देवस्थानचा विकास करता आला आहे. महाशिवरात्रीला मोठी यात्रा इथे भरते. घरकुल योजना तसेच रस्ते पाणी यासाठी हाती असलेले छोटे पद सुद्धा वाघमारे यांनी सत्कारणी लावले आहे. खासदारकीच्या माध्यमातून आपल्याला मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्याची संधी आहे असे त्यांनी लोकमान्य वार्ता चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले आहे. पत्रकार संघाचे अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष श्री निरंजन देशमुख यांनी स्वतः मोटरसायकलवर नेवासा येथे जाऊन वाघमारे यांची मुलाखत घेतली. त्यांची उमेदवारी काँग्रेस पक्षासाठी नवसंजीवनी ठरणार हे निश्चित. पत्रकार निरंजन देशमुख, लोकमान्य वार्ता, अहमदनगर जिल्हा. नमस्कार, मी पत्रकार निरंजन देशमुख लोकमान्य वार्ता चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. लोकसभा निवडणुकीचे वारे सर्वत्र आता वाहू लागले आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघाची ओळख जर सांगायची ठरली तर अकोले, संगमनेर, राहाता, कोपरगाव, श्रीरामपूर आणि नेवासा या तालुक्यांचा समावेश शिर्डी लोकसभा मतदारसंघांमध्ये येतो. शिर्डी लोकसभा मतदारसंघाची जर दुसरी ओळख सांगायची ठरली तर राजकीय दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, कृषी दृष्ट्या, क्रीडा दृष्ट्या अतिशय प्रगल्भ आणि नावाजलेला मतदारसंघ म्हणून शिर्डी लोकसभा मतदारसंघाची ओळख भारत देशाला आहे. इथले साईबाबा मानवताचा संदेश देणारे जागतिक दर्जाचं मंदिर आणि जगात ज्यांची ख्याती आहे ते साईबाबा याच मतदारसंघातले शिर्डी मतदारसंघामध्ये. शनी शिंगणापूर, त्याच्यानंतर संत ज्ञानेश्वरांनी माऊलींनी ज्ञानेश्वरी रचली ते नेवासा गाव. राजा हरिश्चंद्र गडापासून तर कळसुबाईचं शिखर आणि जगामध्ये क्रीडा क्षेत्रात ज्यांनी आंतरराष्ट्रीय लेवलला आपली एक चुणूक दाखवली, झहीर खान याच मतदारसंघातले श्रीरामपूरचे आणि अजिंक्य रहाणे सुद्धा याच मतदारसंघातले. एवढी मोठी ओळख असणारा हा मतदारसंघ आज निवडणुकीला सामोरं जात असताना काय आहेत या मतदारसंघाचे प्रश्न, समस्या आणि आता जे पक्ष बदल झालेले आहेत, पक्ष फोडाफोडी झालेले आहे, राजकारणामध्ये अतिशय वेगळं स्वरूप आज आपण बघतो की लोकशाही वाचली पाहिजे, संविधान वाचलं पाहिजे म्हणून अनेक आता चर्चासत्र व्हायला लागलेले आहे. त्या दृष्टिकोनातून 2024 ची येणारी जी निवडणूक आहे
लोकसभेची ती फार महत्त्वपूर्ण असणार आहे. त्याच अनुषंगाने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे इच्छुक उमेदवार आदरणीय श्री राजेंद्र दादा वाघमारे आज आपल्या लोकमान्य चॅनलच्या माध्यमातून आपल्याशी हितगुज करणार आहेत आणि या मतदारसंघाबद्दल सविस्तरपणाने ते आपल्याशी संवाद साधणार आहेत. तर आपण त्यांचं सहर्ष स्वागत करूया. नमस्कार दादा. तर आमच्या प्रेक्षकांना तुमची ओळख सांगा. नमस्कार, मी राजेंद्र वाघमारे, राहणार खंडनिमगाव, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर. मी गेली 30-35 वर्षापासून काँग्रेसचं काम करतोय, तळागाळातील लोकांचं काम करतोय, गोरगरिबांचं काम करतोय आणि माझी जे आहे राजकीय पार्श्वभूमी ती माझी ग्रामपंचायतपासून सुरुवात झाली. या ठिकाणी ग्रामपंचायतमध्ये असताना मी काँग्रेसचा पहिला शाखा अध्यक्ष झालो आणि आमच्या नेत्यांनी स्वर्गीय मातृ गुले पाटील आणि माननीय यशवंतराव गडाख साहेब यांनी आम्हाला शिकवण दिली की कुठलंही काम करताना व्हॉलेंटियर म्हणून काम करा, पदाची अपेक्षा धरू नका. त्या पार्श्वभूमीवर मी माझं जे राजकीय पार्श्वभूमी असेल ते मी व्हॉलेंटियर म्हणून मी त्या ठिकाणी सुरुवात केली. गावचा काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून मी त्या ठिकाणी सुरुवात केली. गावाने मला ग्रामपंचायत सदस्य केलं. गावातलं जी सुधारणा असेल किंवा प्रगती असेल त्यामध्ये माझा सिंहाचा वाटा आहे. त्या ग्रामपंचायतीने आम्हाला सरपंच केलं. वाघमारे कुटुंब या ठिकाणी परिसरामध्ये लोकांच्या कामामध्ये तत्पर आहे. त्या अनुषंगाने या ठिकाणी मला सरपंचकीच्या काळामध्ये गावामध्ये अनेक उपक्रम त्या ठिकाणी राबवले आणि गाव कसं प्रगतीपथावर जाईल यासाठी मी त्या ठिकाणी प्रयत्न केले. राजकारणात येण्यामागचं तुमचं उद्दिष्ट काय होतं, दृष्टिकोन काय होतं? राजकारणामध्ये येण्यासाठी कुठलाच दृष्टिकोन नव्हता की अमुक मी पदावर जाईल, अमुक होईल, म्हणजे कुठली अभिलाषा मनात नव्हती. कुठलीही अभिलाषा न धरता मी काम करत गेलो. बर. आणि जनतेने मला पदं देत गेली. मी जिल्हा परिषदचं स्वप्न पाहिलं नव्हतं, मी समाज कल्याण पदाचं सुद्धा स्वप्न पाहिलं नव्हतं, परंतु समाजाने हे पदं दिलीत मला. निस्वार्थी भावनेने काम हो. केल्यामुळे. आणि माझा दृष्टिकोन हा पण आहे की मी शिर्डी लोकसभा लढवा हा सुद्धा माझा कधी स्वप्नात भाग नव्हता, परंतु जनतेने मला सांगितलं तुम्ही आता शिर्डी लोकसभा निवडणूक लढवा. म्हणजे आपण आता असं म्हणू शकतो की मोदी लाटेत लोखंडे निवडून आले, आता जनतेच्या लाटेत तुम्ही निवडून येणार आहात. म्हणजे जनतेच्या लाटेनेच तुम्हाला आता ही उमेदवारी बहाल केलेली आहे. या पार्श्वभूमीवर असं सांगावंसं वाटतं, माननीय आमचे नेते माजी मंत्री महसूल मंत्री बाळासाहेबजी थोरात साहेब यांनी माझ्यावर जबाबदारी टाकली की तुम्ही जिल्हाध्यक्ष SC विभाग हा सांभाळावा. त्यांच्या मार्गदर्शनासाठी खाली मी गेली 5 वर्ष पूर्ण नगर जिल्ह्यात काम करत आहे. प्रत्येक नगर जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आमचा तालुका अध्यक्ष आहे. त्याच्या अंडरमध्ये एक संघटना कार्यरत आहे आणि समाज कल्याण चेअरमन असल्यामुळं मला अशी काही फार काही असं अडचण येत नाही की आणि सगळीकडे ओळख असल्यामुळं प्रत्येक गावामध्ये आणि संघटना बांधायला मला काही अडचण आली नाही. तुमचा दिनक्रम कसा चालू होतो? सकाळीच तुम्ही निघतात, जनसंपर्क दौरा असतो का? सकाळी 6 वाजेपासून. बरं. आणि रात्री किती 10, वाजेपर्यंत? 11:30. म्हणजे 13-14 तास तुम्ही जनतेसाठी काम करता. बरं. आणि हे जे काम करत असताना आता जो शेतकरी वर्ग आहे, त्याच्यानंतर हा जो मतदारसंघ आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघ, हा अनुसूचित जातींसाठी म्हणजे ST साठी राखीव आहे. तर जे समाजाचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांचे असतील, जो राखीव मतदारसंघ आहे त्या बांधवांचे प्रश्न असतील, ते सुटले असं तुम्हाला वाटतं का? हा मतदारसंघ राखीव झाला म्हणजे ह्या मतदारसंघामध्ये SC, ST, OBC आणि सर्व जाती बांधव, सर्व बांधवांचा हा मतदारसंघ आहे. बरोबर. त्याच्यामुळे हा राखीव झाला. पण गेली 3 पंचवार्षिक पासून तर मला तर काही वाटत नाही ह्या समाजाचं काही प्रगती झाली किंवा भलं झालं असं मला वाटत नाही. गेली 3 पंचवार्षिक जर पाहिली, जे लादलेले उमेदवार त्यांनी या ठिकाणी कुठलंही काम केलेलं नाही आणि 3 पंचवार्षिक
ही फुकट गेली असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. लादलेले उमेदवार हा जो तुम्ही आता शब्दप्रयोग केला की लादलेले उमेदवार कुठल्या अनुषंगाने तुम्ही म्हणाल? स्थानिक उमेदवाराला जर प्राधान्य दिलं असतं हो तर स्थानिक प्रश्न त्या व्यक्तीने, त्या उमेदवाराने किंवा झालेल्या खासदारांनी त्या ठिकाणी मांडले असते आणि एक प्रगतीची एक दिशा या ठिकाणी तयार झाली असते. अगदी अतिशय त्यांनी सांगितलेलं आहे की योग्य मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे की जर स्थानिक उमेदवार असेल तर त्याला भौगोलिक परिस्थितीची चांगल्या प्रकारे जाण असते आणि त्याचे ऋणानुबंध जुळलेले असतात. एवढा मोठा मतदारसंघ आहे, एवढा मोठा मतदारसंघ असताना आयात उमेदवाराची या शिर्डी लोकसभा मतदारसंघाला काहीच गरज नाही, कुठलीच आवश्यकता नाही. तर इथले एवढे नेतृत्व भक्कम असताना बाहेरचा उमेदवार आणून इथं निवडून देणं हे फार तर म्हणजे चुकी केल्यासारखं वाटतं. तुम्हाला चूक झाल्यासारखं वाटतं? या ठिकाणी बाहेरचा उमेदवार आणला, काँग्रेसला सुद्धा एक लादलेला उमेदवार त्या ठिकाणी टाकल्यामुळं काँग्रेसचं सीट त्या ठिकाणी काँग्रेसचा पराजय झाला बरं सुरुवातीला. त्याच्यानंतर त्या लादलेल्या सीटाची रिॲक्शनमुळं काँग्रेसचा पराभव झाला आणि यांची कोणा संगती ओळख नसणार एक जनतेशी नाळ जोडलेली नाही. या ठिकाणी कुठल्याही या ठिकाणी संमत नसणारी व्यक्ती या ठिकाणी खासदार झाला आणि गेली 10 वर्ष या शिर्डी मतदारसंघामध्ये ते कार्यरत आहेत. परंतु एक कुठलंही ठोस स्वरूपाचं या ठिकाणी त्यांनी काम केलेलं नाही. समाजाला त्यांनी साथ दिली नाही, समाजाचे प्रश्न त्यांनी सोडले नाही. मतदारसंघ राखीव असल्यामुळं मतदारसंघातले जे SC विभाग असेल, ST विभाग असेल त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आणि ज्या भावनेने लोकांनी निवडून दिलं त्या भावनेचं त्यांनी स्वप्न धुळीस मागच्या निवडणुकीच्या वेळेस असं म्हणलं जायचं की खासदार दाखवा आणि बक्षीस मिळवा. अनेक ठिकाणी गावांमध्ये असं होतं. ते म्हणजे काय प्रकार होता? अकोले तालुक्यात जर मी विचारलं, बऱ्याच ठिकाणी फिरलो, त्या ठिकाणी बरीचशी नाराजी माझी खासदारावर दिसून आली. त्यांनी असंच बोललं गेलं की खासदार दाखवा आणि बक्षीस मिळवा. त्या ठिकाणी अनेक लोकांनी स्थानिक उमेदवार नसल्यामुळं, स्थानिक प्रश्न त्यांना माहीत नसल्यामुळं या ठिकाणी आमचे प्रश्न सुटले नाही. बरेचसे आता आदिवासी बांधव त्या ठिकाणी स्थानिक जो खासदार आहे त्याच्यावर नाराज आहेत. त्याचप्रमाणे SC कॅटेगरीचे जे ज्या प्रमाणात कामं व्हायला पाहिजे होते, SC कॅटेगरीसाठी हा राखीव मतदारसंघ आहे, परंतु SC कॅटेगरीचे जे समाज आहे त्या समाजाला कुठेही न्याय या ठिकाणी दिला गेला नाही. आणि पर्यायाने या मतदारसंघामध्ये जी जडणघडण या मतदारसंघाची, इथं ST समाज जास्त आहे, SC समाज जास्त आहे, OBC समाज जास्त आहे, मुस्लिम समाज जास्त आहे आणि सर्व समाज या ठिकाणी समावेशक असल्यामुळं त्यांचे प्रश्न या ठिकाणी कुठलाही उमेदवार या ठिकाणी सोडू शकला नाही. आणि दुसरं असं सांगावंसं वाटतं, प्रशासनामध्ये जे अधिकारी भ्रष्टाचार करून या ठिकाणी निवडणूक लढवत आहे त्यांच्या विरोधात सुद्धा लोकांचा क्रोध आहे. जे भ्रष्टाचार करून पैसे मिळवतात, रिटायर झाल्यावर इलेक्शन लढवतात, त्यांच्या भ्रष्टाचाराचा पैसा या ठिकाणी वापरला जातो आणि ह्या समाजाला गुमराह करून आपणच कसे उमेदवार आहोत, आपणच कसे खरे कार्यकर्ते आहोत हे भासवतात. म्हणजे त्यांना जनतेशी काही देणं घेणं नसतं. त्यांना जनतेचं काही घेणं देणं नसतं. अतिशय मार्मिक तुम्ही इथं टोला लगावलेला आहे की ज्यांना जनतेशी नाळ ज्याची जुळलेली आहे त्यांनाच उमेदवारी इथं दिली पाहिजे. आता तुम्ही राष्ट्रीय काँग्रेसची उमेदवारी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची उमेदवारी शिर्डी लोकसभा मतदारसंघातून करत आहात. तर ही मतदार करत असताना आदरणीय बाळासाहेब थोरात माजी महसूल मंत्री यांनी आपल्यावर काय जबाबदारी दिली आहे, असा शब्द दिलाय का तुम्हाला की तुम्ही इथं आहेत म्हणून? मला 5 वर्षापूर्वी जिल्हाध्यक्ष केलं SC विभागाचं आणि काम करा, आपण तुम्हाला न्याय देऊ असं त्यांनी मला शब्द दिला. आणि मी कुठल्याही पदाची अपेक्षा न धरता किंवा मला खासदार व्हायचं किंवा काय अशी अपेक्षा न धरता मी त्या ठिकाणी 5 वर्ष काम केलं. आणि थोरात साहेबांचं जे म्हणणं आहे की संघटना वाढवा, त्या संघटनेला आपण वाढवण्यासाठी प्रयत्न केले. आता
खासदारकीची रणधुमाळी सुरू झाली. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी लोकांनी सांगितलं की तुम्ही पुढे सरका, पुढे उभा राहा आणि खासदार म्हणून जर तुम्ही निवडून आलात तर आमचे बरेचसे प्रश्न या ठिकाणी सोडवता. या उद्देशाने मला जनतेने पुढं केलं. भविष्यामध्ये आता हा काँग्रेस पक्ष जर सुटला तर साहेबांनी या ठिकाणी लक्ष घालून हा मतदारसंघ जर सोडला तर भविष्यामध्ये माझं नाव 1 नंबरला आहे आणि उमेदवारी मलाच मिळणार. आणि त्या ठिकाणी जो पायंडा पडला होता, काँग्रेसचा उमेदवार पराजित होतो, तो पायंडा या ठिकाणी 3 वर्षानंतर पोचला जाईल. आता काँग्रेसचा उमेदवार पराजित होतो हा जो तुम्ही मुद्दा काढला, परंतु हा जो मतदारसंघ आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघ, पूर्वीचा कोपरगाव, हा पूर्वीपासून डाव्या विचारसरणीचा आणि काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे. बरोबर आहे. कोपरगाव मधून सुद्धा आदरणीय स्वर्गीय शंकररावजी काळे साहेब असतील, त्याच्यानंतर 1-2 अपवाद जर सोडले तर हा नेहमीच डाव्या विचारसरणीचा मतदारसंघ राहिलेला आहे. तुमच्या रूपानं पुन्हा एकदा काँग्रेसला नवसंजीवनी मिळेल असं वाटतंय का तुम्हाला? या ठिकाणी जर पक्षाने मला जबाबदारी दिली तर खरोखर संजीवनी या ठिकाणी तयार होईल. आणि माझं असं म्हणणं आहे की हा मतदारसंघ काँग्रेसचा आहे आणि काँग्रेसलाच मिळाला पाहिजे. आणि काँग्रेसची जी संकल्पना आहे ती सगळ्याला घेऊन चालणे, सगळ्या समाजाला संगती घेऊन जाणे ही काँग्रेस संकल्पना आहे. आम जनता जर या ठिकाणी जर पंजा चिन्ह नसेल तर काँग्रेसचा हा इथं एक प्रकारचा काँग्रेसवर अन्याय होईल. त्यासाठी या ठिकाणी शिर्डी मतदारसंघामध्ये काँग्रेसचाच उमेदवार या ठिकाणी उभा राहायला पाहिजे आणि तो उमेदवार स्थानिक पाहिजे. त्याच्यावर कुठलेही रिॲक्शन नको, कुठल्या प्रकारचे भ्रष्टाचाराचे आरोप नको आहे. अशा प्रकारचा जर उमेदवार दिला या ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार हा निवडून येईल. संघटनात्मक बांधणी असेल काँग्रेस पक्षाची तर ती संघटनात्मक बांधणी असेल, त्याच्यानंतर शिबिरं असतील, त्याच्यानंतर युवकांचं संघटन असेल, त्याच्यावर काय काम केलं जातं पक्षातर्फे? पक्षाचं आता युवक काँग्रेसची पण इथं संघटना आहे, महिलांची पण संघटना आहे, आदिवासीची संघटना आहे, ओबीसीची संघटना आहे. प्रत्येक संघटना आपापल्या परीने या ठिकाणी काम करत आहे. काँग्रेस एक स्वातंत्र्यपूर्वीपासून आणि सर्व समाजाला घेऊन चालणारा एक पक्ष असल्यामुळे त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सर्वसामान्याचा एक आपलं स्वातंत्र्य मिळवून दिलं आहे. आपला पक्ष म्हणून लोक पाहतात, आपला पक्ष म्हणून पाहत आहेत. काँग्रेस हा बलिदानाचा पक्ष आहे. अगदी बरोबर. हा बलिदानाचा पक्ष असल्यामुळं त्याच्याकडे दृष्टिकोन सुद्धा काँग्रेसबद्दल चांगला आहे. आदरणीय माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचं वर्चस्व या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये आहे. ते राज्याचे नेते आहेत, राज्याचं नेतृत्व करतात. पक्षवाढीसाठी असेल, भविष्यात काँग्रेसचे जास्तीत जास्त जनसंपर्क जनसंघटना मजबूत होण्यासाठी असेल, त्या दृष्टिकोनातून ही तुमची जी उमेदवारी आहे ती निश्चितच महाराष्ट्राला दिशादर्शक ठरेल असं वाटतं तुम्हाला? थोरात साहेबांचं नेतृत्व आज महाराष्ट्राला गरज आहे आणि महाराष्ट्राचं नेतृत्व त्यांनी करावं. त्याचप्रमाणे काँग्रेस पक्ष बळकट कसं होईल यासाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांच्या संस्था आहे ते एकदम व्यवस्थित चालू आहे. राज्याला दिशादर्शक आहेत. त्यांच्या ज्या सहकारी संस्था आहे त्या दिशादर्शक आहेत. लोक तिथं सहकार कसा चालवा यासाठी प्रशिक्षण घेतात आणि कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार न करणारा हा नेता आहे. आणि सहकारापासून तर विधान भवनापर्यंत त्यांचं एक वेगळा ठसा त्या ठिकाणी उमटलेला आहे. आदरणीय राजेंद्रदादा वाघमारे यांनी अतिशय बाळासाहेब थोरात माजी महसूल मंत्री यांच्याबद्दल सांगितलेलं आहे की राज्याला जर नेतृत्व हवं असेल तर ते आदरणीय बाळासाहेब थोरातांसारखंच नेतृत्व पाहिजे. कारण त्यांनी जो सहकार उभा केलेला आहे, स्वर्गीय सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी देशाला आदर्शवत असा सहकार संगमनेरमध्येच नव्हे तर नगर जिल्ह्यात उभा केलेला आहे. त्यांच्याकडून आदर्श घेतला जातो आणि अशा आदर्श नेतृत्वाची गरज आज महाराष्ट्राला आहे आणि काँग्रेस तेच बळकट करू शकतात. काँग्रेसची जी संघटनात्मक बांधणी आहे
तेच चांगल्या पद्धतीने करू शकतात. त्यांच्या गावासाठी त्यांचेच बाचे आदरणीय आमदार सत्यजित दादा तांबे यांनी सुद्धा भरीव निधी दिला आहे तुमच्या गावासाठी. त्याबद्दल थोडंसं. माननीय आमदार सत्यजित दादा तांबे साहेब यांनी आमच्या गावाला 50 लाख रुपये निधी दिला. त्यांचे सुद्धा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. एक कुशल आणि युवक नेतृत्व आम्हाला या ठिकाणी लाभलेलं आहे. त्यांचा पण आम्ही पुरेपूर उपयोग करून घेऊ. या इलेक्शनमध्ये नवीन पिढी उदयाला आलेली आहे. त्या नवीन पिढीत सुद्धा या ठिकाणी आपण विचार केला पाहिजे. त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. पुढे जाण्यासाठी त्यांना वाव दिला पाहिजे. हा दृष्टिकोन या ठिकाणी मी व्यक्त करतो. तुम्ही अनेक पदांवर आतापर्यंत काम केलेलं आहे. तुमचा इतिहास जाणून घेण्याची इच्छा आमच्या प्रेक्षकांना आहे. प्रेक्षकांना म्हणण्यापेक्षा शिर्डी लोकसभा मतदारसंघातील असंख्य मतदारांना आहे की तुम्ही आतापर्यंत जी केलेली कामे आहेत आणि भूषवलेली पदं आहेत त्या पदांच्या माध्यमातून तुम्ही आतापर्यंत काय काय कामं केलेली आहेत, जे तुम्हाला जिथे तुम्हाला मतदारांनी संधी दिली त्याचं सोनं कसं केलं तुम्ही? या ठिकाणी माझी जी सुरुवात झाली ते एका छोट्याशा खेड्यातून झालेली आहे. बरं. आणि छोटंसं खेडं असल्यामुळं आणि त्या ठिकाणची संकल्पना छोटं खेडं कसं प्रगतीकर आणावं यासाठी माझा दृष्टिकोन त्या ठिकाणी होता. आणि तो दृष्टिकोन मी स्वप्नात उतरवला, म्हणजे खऱ्यात उतरवला. म्हणजे अगदी महात्मा गांधींनी ज्याप्रमाणे म्हणलेलं आहे की खेड्यांचा विकास झाला पाहिजे, खेड्यांकडे चाला, आणि ज्यावेळेस खेडीपाडी मजबूत होती त्यावेळेस भारत देश मजबूत होईल. अगदी त्याच पद्धतीने तुम्ही तुमचं समाजकारण केलं. आज आमचं गाव जे आहे हंडेलिंग गाव, बरं, नेवास तालुक्यात एक असं उत्कृष्ट गाव या ठिकाणी उदयास आलेलं आहे. गेली 20-25 वर्षापासून आम्ही त्या ठिकाणी काम करतोय, गावामध्ये काम करतोय. ग्रामपंचायत सदस्य म्हणून, सरपंच म्हणून आणि समाज कल्याण चेअरमन म्हणून, जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्या ठिकाणी गावात तर कामं केलीच, पण जिथं गावामध्ये काही त्रुटी असेल प्रत्येक गावामध्ये त्यात सुद्धा आम्ही भरीव काम त्या ठिकाणी केलं. आज गावामध्ये आमच्या चारी बाजूला डांबरी रस्ता आहे, नळ पाणी पुरवठा आहे आणि त्रिवेणेश्वर महाराजांचं एक भव्य असं मंदिर आहे जे जीर्णावस्थेत झालं होतं. 20-25 वर्षापासून आम्ही त्यांना ऊर्जित अवस्थेत आणलं. गेले 20-25 वर्षापूर्वी आम्ही होम पेटवून त्या ठिकाणी यात्रा सुरू केली. शिवरात्र त्या ठिकाणी भरतोय. सुरुवातीला 500 लोक होते, आता या ठिकाणी 5,000 लोक, 5 लाख लोक त्या ठिकाणी जमा होतात. इतकं मोठं वैभव त्या ठिकाणी तयार झालं. 2 ते 2.5 कोटीचे सभा मंडप, देवालय वगैरे त्या ठिकाणी तयार झाले. माझ्या काळामध्ये 100 झाडं आपण त्या ठिकाणी दिले, 3-4 बंधारे दिले. ज्यावेळेस पाण्याचं दुर्भिक्ष होतं त्यावेळेस आम्ही बंधारे तयार केले, सुजलाम केलं. पाण्यासाठी सरपंच असताना आमच्या घरावर मोर्चा काढला, खंडा मोर्चा. आसपासचे बोर विहिरी अधिग्रहण केले, पण हा उपाय नाही म्हटला अधिग्रहण करणे. पाणी कसं उपलब्ध होईल या हिशोबाने आम्ही काय केलं, माननीय वलदादा पवार आमचे या ठिकाणी आले असता मग अभिजित लोनिया त्यांच्या संगती होते. अभिजित लोनियांनी सांगितलं ओळख करून दिली, आपण गावासाठी काय मागितलं पाहिजे. तर त्याच ठिकाणी मी त्यांना सांगितलं आम्हाला बंधारे द्या. आम्हाला 3-4 बंधारे दिले. 3-4 बंधारे बांधल्यानंतर त्या ठिकाणी कॅनॉलचं बॅकवॉटर, कॅनॉलचं पाणी सुटल्यानंतर 4ही बंधारे भरले जातात आणि पाणी आमच्या गावाला पुरेपूर उपलब्ध होती. कुठं बोर मारला तर तिथे पाण्याची उपलब्ध होती. पर्क्युलेशन. आज 25 वर्षापासून आम्हाला काही पाण्याची टंचाई नाही. आज जर आपण विचार केला, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी राज्यघटना लिहिली, जे संविधान आहे, आता पत्रकार निखिल वागळे असतील त्यांचं निर्भय बनव हे जे चाललेलं आहे ठिकठिकाणी कार्यक्रम, त्याच्यानंतर अनेक वैचारिक जे लोक आहेत, साहित्यिक आहेत, त्यांचंही म्हणणं आहे की संविधान आज धोक्यात आहे. त्याबद्दल तुमचं काय म्हणणं? आज जर पाहिलं, भाजपचं सरकार येऊन 9 वर्ष झाली. मोदी सरकारने धनदांडग्यांना साथ देऊन त्यांना मोठं केलं आणि ज्या धनदांडग्यांनी भ्रष्टाचार केला त्या धनदांडग्यांना देशाबाहेर
काढण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले, परंतु ह्या ठिकाणचा शेतकरी जो शेतीवर काबड कष्ट करतो त्यांना हमी भाव व त्यांचे कर्ज माफ हे कुठल्याही विषयाला हात न घालता 3 काळे कायदे काढले ते अजून मागे घेतले नाही, ते प्रलंबित आहे. अनेक आमचे बांधव त्या ठिकाणी पंजाबचे दिल्लीकडे कूच करतायत, परंतु त्यांच्यावर लाठीचार्ज केला जातो, त्यांना गोळ्या झाडल्या जातात. 1-2 युवक त्या ठिकाणी धारातीर्थी येऊन मरण पावले. अशा परिस्थितीमध्ये हे जे भाजप सरकार आहे हे गोरगरिबाच्या विरोधात आहे आणि या भाजप सरकारने कुठल्याही परिस्थितीमध्ये हे गोरगरीब सरकार नाही आणि त्यांना संविधान नको आहे. संविधानाच्या विरोधात ते काम करत आहेत. काँग्रेसने जे संविधान त्या ठिकाणी 1950 साली दिलं आहे आपल्या भारताला, त्याचं रक्षण करण्यासाठी काँग्रेस कटिबद्ध आहे. काँग्रेसच्या काळामध्ये कधीही संविधानावर घाला झाला नाही. संविधान वाचवण्यासाठी, संविधानाचं पालन करण्यासाठी त्यांनी काँग्रेस पक्षाने प्रयत्न केले. तिथून पुढच्या काळामध्ये आपल्याला परतसुद्धा या ठिकाणी आपल्याला काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी, संविधान वाचवण्यासाठी या ठिकाणी आपल्याला पुढाकार घेणारं काँग्रेस हेच एक पक्ष आहे. आणि काँग्रेसचं नेतृत्व आमचे युवा नेते माननीय खासदार राहुलजी गांधी या ठिकाणी पदयात्रा करून आपली न्याययात्रा त्या ठिकाणी पदयात्रेच्या निमित्तानं सुरू केलेलं आहे. भारतभर ते फिरतायत आणि नवीन दिशा देण्याचं काम या ठिकाणी राहुलजी गांधी करत आहेत. त्या ठिकाणी आपण त्यांना साथ दिली की येत्या काळात खरोखरच परत एकदा काँग्रेस आपल्या मूळ पदावर जाईल. व काँग्रेस हा एक सर्वसामान्याचा गोरगरीब पक्ष आहे. ही भावना प्रत्येकाच्या मनामध्ये असल्यामुळं काँग्रेसच तिथून पुढं या समाजाला तारणार आहे. म्हणजे जनतेचा, शेतकऱ्यांचा, सगळ्यांचा रोष भाजपवर आहे असं म्हणायचं आहे तुम्हाला? शेतकऱ्याचे प्रश्न कोणी मार्गी लावले नाही. महाराष्ट्राची परिस्थिती पाहिली तर 5 वर्षात किती खेळखंडोबा झाला म्हणजे आपण सर्वांनी पाहिलं. पक्ष ठेवला नाही, नेत्यात ठेवला नाही, सगळं विस्कळीतपणा केलेला आहे. ज्या हिशोबाने आपण प्रतिनिधी निवडून दिले ते प्रतिनिधी त्या समाजाला बांधील राहिले नाही. त्या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून ह्या पक्षात. अशा परिस्थितीमध्ये पुढच्या येत्या काळामध्ये प्रतिनिधीवर विश्वास ठेवायचा का नाही हा एक पुढील जनतेसमोर प्रश्न पडेल. आता जे फोडाफोडीचं राजकारण चाललंय, पक्ष बदलाचं जे राजकारण चाललंय, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? जनतेची काय प्रतिक्रिया? तुम्ही एवढं फिरता, जनतेचं म्हणणं असं आहे की आपण जो प्रतिनिधी निवडून दिला तो तिथंच राहायला पाहिजे होता, स्टेबल राहायला पाहिजे होता. त्यांनी पक्ष बदलला नव्हता पाहिजे. बऱ्याचशा भागामध्ये जनतेचा रोष आहे, म्हणजे विश्वासार्हता उडालेली आहे. या ठिकाणी विश्वासार्हता उडालेली आहे. आता शिर्डी लोकसभा मतदारसंघात तुम्ही फिरता, तुमचा दिनक्रम सकाळी 6 वाजता चालू होतो, तर प्रलंबित जे प्रश्न आहेत ते असे कुठले प्रश्न तुम्हाला वाटतात की जे प्रलंबित आहे, अजून सुटलेले नाही? ह्या मतदारसंघामध्ये केंद्राकडून कुठलेही ठोस असं युवक कामाला लागतील असा प्रोजेक्ट आणला नाही. बरोबर काय आणि हा जो भौगोलिक परिस्थिती आहे शिर्डी मतदारसंघात विविधतेने नटलेला हा मतदारसंघ आहे. इथं विविध समाधी आहेत. हा साधू संतांचा मतदारसंघ आहे. इथं संतांच्या समाध्या आहेत. त्यामुळे इथं या ठिकाणी आपल्याला एक प्रकारचं चैतन्य तयार दिसतंय. ज्या ठिकाणी समाधी असते त्या ठिकाणी चैतन्य असतं. आणि असा हा भौगोलिक दृष्टिकोनातून साधू संतांचा अकोल्यापासून त्यांनी आवश्यक आहे. बरोबर, अध्यात्माचा आपला मतदारसंघ आहे. अगस्ती ऋषी अकोल्यातून सुरुवात होती, ती महामुनी अगस्ती ऋषींपासून अगस्ती आश्रम, त्यांनी मानवतेचा संदेश दिलेला आहे. विविध धर्माने नटलेला आहे, जातीने नटलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये सगळ्यांनी घेऊन चालणारा जर माणूस या ठिकाणी भेटला आणि प्रगतीची ज्याला आवड आहे प्रगती करायची अशा माणसाला जर तुम्ही निवडून दिलं, या मतदारसंघातले गेल्या आता जे 10 वर्ष राहिले त्या ठिकाणी प्रगती किंवा अनुशेष भरण्यास संधी आहे. म्हणजे एवढं सगळं वैभव असताना
या मतदारसंघाचा विकास झाला? गेली 3-5 वर्षापासून काही विकास झाला नाही. कोणी जे- म्हणतं आम्ही मंदिरं बांधली, कोणी म्हणतं समाज मंदिरं बांधली. हा विकास नाही. नाही, बरोबर. आणि जे काही पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे निळवंडे धरणाच्या रूपानं, ते आदरणीय बाळासाहेब थोरात आणि आदरणीय मधुकररावजी पिचड साहेब यांच्यामुळे निळवंडे धरण पूर्णत्वास झालं आणि कॅनॉलच्या माध्यमातून पाटाच्या माध्यमातून आज कृषी क्रांती झालेली आहे. म्हणजे त्यांनी अतिशय मोठा लढा दिलेला आहे साहेबांनी. निळवंडे धरणचं जनक तर आदरणीय बाळासाहेब आदरणीय बाळासाहेब थोरातच आहे. आम्ही 2-3 वेळेस मिटिंगला होतो बरं. निळवंडे धरणावर. बरं. आणि निळवंडे धरणाचं जो स्वप्न होतं त्यांनी ते स्वप्न पूर्ण केलं. आणि अकोला जो तालुका आहे भौगोलिकदृष्ट्या दऱ्या डोंगराचा आहे, विस्तीर्ण असं भागात, अतिदुर्गम भाग. दुर्गम भागात आहे. बरं. पुढच्या काळामध्ये जर आपण खासदार झालो तर दुर्गम भागामध्ये पाणी योजना कशी जाईल, त्या गावचे पाणी प्रश्न कसं सुटेल, त्या गावचं विकास कसं होईल. अनेक ठिकाणी आता पाहतो रतनवाडीपर्यंत रस्ताच खराब आहे. म्हणजे साहेब आता तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला, अतिशय जिव्हाळ्याचा मुद्दा साहेबांनी उपस्थित केलेला आहे की धरण उशाशी आणि कोरड घाशाशी आपण जे म्हणतो ना, ती म्हण इथं लागू होते की धरण असून पिण्याच्या पाण्याची समस्या आज अकोले तालुक्यातही आहे बहुतेक ठिकाणी. तर त्यांनी सांगितलेलं आहे की मला जर पहिल्यांदा जर खासदारकी मिळाली तर मी पहिला प्रश्न हा सोडवीन पिण्याच्या पाण्याचा. आणि रस्त्यांचाही तुम्ही प्रश्न आता कारण की त्या ठिकाणी मी बरेचसे भागाला भेट दिली. त्यांनी सांगितलं आमच्या भागामध्ये धरण आहे पण पाण्याची एकदम हे आहे म्हणे आमच्याकडं, तर तेवढा प्रश्न सोडला पाहिजे. काय तो प्रश्न पहिला मी अकोल्यापासून सुरुवात करणार. अकोल्यापासून, कारण की त्यांच्यापासूनच आम्ही सुद्धा सुफलाम आहे. आमच्याकडे पाणी येतं, आमच्या शेतकऱ्यांना पाणी भेटतं आणि त्या लोकांचे जर प्रश्न सुटले नाही आपण प्रगती करून काय फायदा. अगदी बरोबर. तर पहिले त्यांचे प्रश्न माझे उगम स्थान आहे पाण्याचं ते अकोल्यातूनच आहे. उत्तर नगर जिल्हा, उत्तर नगर आणि दक्षिण नगर या दोन्हींनाही पाण्याची जर कोणी पुरवठा होत असेल तर तो अकोले तालुक्यातूनच होतोय. मुळेचा असेल आणि प्रवरा नदीचा असेल. तर आता सांगायचं तात्पर्य म्हणजे की निवडणूक येऊ घातलेली आहे आणि हे जे सीट आहे इथं स्टँडिंग, बरोबर. तर मग आता जी आपली हे होणार आहे अनेक पक्षांची जी आघाडी तयार होणार आहे त्याच्यातून हे काँग्रेसला जागा सुटेल असं वाटतं तुम्हाला? आणि ती जर का सुटावी असं तुम्हाला वाटतं? का काँग्रेसला जागा द्यावी? हा शिर्डी मतदारसंघ बालेकिल्ला आहे काँग्रेसचा. बरं. या ठिकाणी काय झालं, सुरुवातीला वरून लादले गेले आमचे आदरणीय आठवले साहेब. त्यांच्यावर रिॲक्शन असल्यामुळं त्यांचा पराभव झाला. त्याच्यानंतर भाऊसाहेब वागचौर यांना संधी दिली. ते 5 वर्षात त्यांनी पण पक्ष बदलला. एकनिष्ठ नसल्यामुळं आणि प्रत्येक वेळेस दिलेला उमेदवार त्याला रिॲक्शन असल्यामुळं तो त्या ठिकाणी पराजित झाला. म्हणजे वाघमारे साहेब तुम्हाला असं सांगायचं आहे का की जे आतापर्यंत उमेदवार आलेले शिर्डी लोकसभा मतदारसंघात हे जनतेचे उमेदवारच नव्हते, हे फक्त लादलेले आणि मोदी लाटेत आलेली किंवा एक आपण म्हणतो कुठंतरी ऍडजस्ट करायचं होतं म्हणून आले. काय उमेदवार जर समाजाचा असला, समाजातून असला आणि त्याला कुठलं रिॲक्शन नसेल तर तो उमेदवार चालतो सगळ्या भागातून. पण एखाद्या उमेदवाराचं रिॲक्शन असेल हा सतत पक्ष बदलतो तर अशा व्यक्तीला स्वीकारत नाही समाज. लोकशाही मजबूत राहण्यासाठी, संविधान वाचवण्यासाठी मला उमेदवारी द्या असं राजेंद्रदादा वाघमारे लोकमान्य वार्ता चॅनलच्या माध्यमातून सर्व मतदार बंधू आणि भगिनींना सांगू इच्छिता. आपण त्यांच्याकडून अजून जाणून घेऊया की आतापर्यंत तुम्ही किती ठिकाणी काम केलेलं आहे. शाखाध्यक्षातून आपल्याला मग म्हणजे तुमचा राजकीय प्रवास शाखा अध्यक्ष. कॉलेजमध्ये तसं निवडून येतो मी, पण गावामध्ये शाखाध्यक्ष आणि ग्रामपंचायत सदस्य, त्याच्यानंतर सभापती, समाज कल्याण चेअरमन, अनेक अशा राजकीय पार्श्वभूमीवर मी काम करतो. आणि 13 तालुके माझ्या त्यावेळेस समाज कल्याण असल्यामुळं मला हे 6 तालुके काही वाटत नाही.
बर बर. माझा जनसंपर्क 6 तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे, अकोल्यापासून ते नेवाशापर्यंत. आणि माननीय नामदार बाळासाहेबजी थोरात साहेब यांनी माझ्यावर जी धुरास दिली की तुम्ही SC वगैरे जिल्हाध्यक्ष, त्यांच्या प्रेरणेने या ठिकाणी बांधणी मोठ्या प्रमाणात केली, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात तयार केले. आणि प्रत्येक तालुक्यामध्ये आमचे तालुका अध्यक्ष आहेत, त्याच्या खाली संघटना आहे. या ठिकाणी जे 1760 बूथ आहेत त्या ठिकाणी आम्ही बांधणी सुरू केलेली आहे. आणि काँग्रेसला हा मतदारसंघ अनुकूल असून माननीय थोरात साहेब यांनी जर हा काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी हा मतदारसंघ घेतला तर माझ्या रूपाने त्या ठिकाणी एक नवीन खासदार राहुलजी गांधींना भेटणार आहे, काँग्रेसला भेटणार आहे. बर. आणि मी मध्यंतरी असं ऐकलं होतं की अकोले तालुका हा निसर्गाने नटलेला संपन्न झालेला तालुका आहे. अकोले तालुक्याचे नेते स्वर्गीय अशोकरावजी भांगरे हे तुमचे अतिशय चांगले मित्र होते. तर मी असं ऐकलंय की पर्यटन विकासासाठी तुम्ही त्यांना बोटी वगैरे दिल्या होत्या. या काळात जिल्हा परिषदमध्ये विषय निघाला की ज्या ठिकाणी रोजगाराची संधी, ज्या ठिकाणी धरणे पर्यटन, जलाशय साठे असतील बर, त्या ठिकाणी आपण बोटी देऊ. बर. तर जिल्हा परिषदेने तो प्रस्ताव पास केला. आणि मग भंडारदरा असन, जायकवाडी असन, मुळा धरण असन, आपण त्या ठिकाणी बोटी दिल्या बर. जिल्हा परिषद. आणि अशोकरावचं स्वप्न होतं की आपल्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि अशोकराव खूप असे तळमळीचे कार्यकर्ते होते आणि त्यांचं मार्गदर्शन सतत आम्हाला भेटायचं. आणि आदिवासी समाजासाठी त्यांनी भरीव काम केलं. महाराष्ट्र राज्याचं अनेक उलथापालथी झालेल्या आहेत राजकारणामध्ये. त्याच्यामुळे काय झालंय की सत्तेतून राजकारणातून सत्ता आणि सत्तेतून पुन्हा राजकारण, पैसा, संपत्ती, त्याच्यानंतर फोडाफोडी, या सगळ्याला कुठंतरी एक आपण ज्याला म्हणतो वीट आलाय जनतेला. आणि याच्यातून मार्ग काढण्यासाठी काँग्रेस हा निश्चितच चांगला पर्याय असू शकतो. हे तुम्हाला जनतेत फिरल्यावर वाटतंय का? असं त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा जर उमेदवार उभा राहिला तर तळागाळापर्यंत आणि मतदारसंघापर्यंत पंजा जाईल. त्यामुळं काँग्रेस पक्ष, काँग्रेसबद्दलची आपुलकी लोकांना काय आहे ती दिसून येईल. आणि लोक बोलतात का तुमच्याशी, संवाद साधतात, काय साधतात, बोलतात का, उघड उघड बोलतात की हे प्रश्न आहे तर शेतीला मालाला भाव नाही, काय बोलतात? आणि जे सरकार चालू आहे, सरकारचे ध्येय धोरण आहे, देश सरकारचे ध्येय धोरण इथल्या मतदारांना मान्य नाही. बर. आणि त्यांना बदल पाहिजे. तर बदल पाहण्यासाठी या ठिकाणी जर आपल्याला काँग्रेसने जर पंजा ही चिन्ह देऊन शिर्डी मतदारसंघामध्ये जर फिरवलं तर ते एक काँग्रेसचे एक नवचैतन्य त्या ठिकाणी तयार होईल. आणि एक उमेदवार त्या ठिकाणी आपण दिल्लीमध्ये पाठवू शकतो. आजही आपण जर विचार केला, शेतकरी असतील, शेतमजूर असतील, कामगार असतील, मगाशीच तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे मुस्लिम बांधव असतील, अल्पसंख्याक, सगळा जो समुदाय हा पहिल्यापासून काँग्रेसच्या विचारधारणेचा राहिलेला आहे. पण तो मधल्या काळामध्ये कुठंतरी दुरावला होता मोदी लाटेमध्ये. तो पुन्हा काँग्रेसला जोडण्यासाठी किंवा जोडला जाऊ शकतो काय आत्ताच्या परिस्थितीला? आत्ताच्या परिस्थितीला जो दूर गेला होता काँग्रेसपासून, मोदी लाटेमध्ये स्वार होऊन भाजपला भरभरून मतदान त्यांनी केलं होतं, हा सगळा जो वर्ग आहे तो पुन्हा काँग्रेसकडे येऊ शकतो का आता 2024च्या? काँग्रेसचं मतदार हे फिक्स आहे. बर. मागासवर्गीय समाज, मुस्लिम समाज, ओबीसी समाज, हा मतदारसंघ, ST समाज हा काँग्रेसच्याच पाठीमागे राहतो. 25 ते 30% मतदारसंघ हा काँग्रेसचा आहे. तो कुठेही गेला नाही. नेते जरी गेले असतील तो समाज, ते मतदार त्या ठिकाणी आहे. बर. राजेंद्रदादा वाघमारे यांनी सांगितलेलं आहे की काँग्रेसची उमेदवारी मला मिळणं किती गरजेची आहे, कारण जे चिन्ह आहे पक्षाचं, पंजा, हाताचा पंजा, जो की पूर्वीपासून या लोकसभा मतदारसंघाचा राहिलेला आहे, बालेकिल्ला राहिलेला आहे, तो पुन्हा
मतदारसंघ बळकट करण्यासाठी मला उमेदवारी द्या आणि ते फिरतायत, रोज प्रचार दौरा करतायत, जनसंपर्क करतायत, त्यांच्या माध्यमातून निश्चितच येणाऱ्या काळामध्ये काँग्रेसला मजबूती मिळू शकते आणि राज्याचं नेतृत्व करणारे आदरणीय बाळासाहेब थोरात यांचे हात देखील बळकट होऊ शकतात. त्यांनी लोकमान्य वार्ता चॅनलशी मुलाखत दिली, हितगुज केलं, संवाद साधला, त्याबद्दल मी त्यांचं शतशः ऋणी आहे. जाता जाता मतदारांसाठी काही आव्हान तुम्ही करू शकता? या ठिकाणी सर्व मतदारांना माझ्या शुभेच्छा. येत्या काळामध्ये होऊ घातलेल्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये आपल्याला सामना करायचा आहे. यापुढं आपल्याला डोळसपणे आपल्याला 5 वर्षात पुढं काय करायचं हे ध्येय ठेवून आणि कोण चांगलं आणि कोण वाईट एक भावनेच्या आधी न जाता आपल्या परिसराचा विकास आणि आपल्याला समृद्धी कोण देईल. आज संविधान खतरे में, संविधान आपल्याला कोण वाचू शकतं अशा पक्षाला आपण मतदान करावं. या शिर्डी मतदारसंघामध्ये अनेक विविध जाती धर्माचे लोक आहेत. ते सर्व काँग्रेस पक्षाचे जवळीक असे आहेत आणि मला असं म्हणावंसं वाटतं की येत्या काळामध्ये आपण सर्वांनी जर काँग्रेस साथ दिली, या ठिकाणी शिर्डी मतदारसंघ पुन्हा आपल्याला काँग्रेसमय दिसून येईल. इथून पुढच्या काळामध्ये आपली बहुमत साथ मला द्या व आपली सेवा करण्याची मला संधी द्या. तुमच्या संधीने मी या ठिकाणी खासदार झालो, त्या ठिकाणचे अनेक प्रश्न मी त्या ठिकाणी मार्ग लावीन. लोकसभेमध्ये प्रश्न उचलून धरीन. या ठिकाणी जास्तीत जास्त प्रोजेक्ट आणण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करीन. या ठिकाणी प्रलंबित असणारा परळी बेलापूर रस्ता रेल्वे मार्ग या ठिकाणी परत या ठिकाणी चालना देऊन तो सोडवण्यासाठी प्रयत्न करेन. अनेक आदिवासी पट्ट्यामध्ये प्रश्न प्रलंबित आहे. ते आदिवासींचे प्रश्न सोडवण्यासाठी, गोरगरिबांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी त्या ठिकाणी अहोरात्र प्रयत्न करून आपली सेवा करीन व मला तुम्ही संधी द्या. संधीचं मी सोनं करून दाखवल हीच अपेक्षा व्यक्त करतो. माझे 2 शब्द संपतो. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव बंधनात मृत्युर्मुक्षयमामृतात. प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शानं पुनीत झालेल्या श्री क्षेत्र त्रिवेणेश्वर या ठिकाणी ब्रह्मलीन सद्गुरू आजानबाहू भक्तराज प्रल्हादगिरी बाबा यांच्या कृपाशीर्वादानं आणि महंत सुनीलगिरी बाबा यांच्या असणाऱ्या प्रेरणेने त्रिवेणेश्वर या ठिकाणी असणाऱ्या 30 वर्षापूर्वी भयानक अशी अवस्था होती की या ठिकाणचं असणारं जे लिंग आहे ते लिंग स्वयंभू असं लिंग आहे. आणि या ठिकाणी एक आजानबाहू प्रल्हादगिरी बाबा आले आणि त्या प्रल्हादगिरी बाबानं या ठिकाणी त्रिवेणेश्वराची असणारं जे लिंग होतं ते लिंग ओपन केलं, म्हणजे समाजाला दाखवून दिलं ही लिंग स्वयंभू खडकामध्ये स्थापन केलेलं आहे. त्या लिंगाची त्यापासून सेवा सुरुवात झाली. ग्रामस्थानं भरपूर असं सहकार्य केलं आणि या ठिकाणी काही नव्हतं. या ठिकाणी पूर्वी वेड्या बाबळी वगैरे वाढलेल्या होत्या असणाऱ्या, या ठिकाणी खाचखळगे होते. या ठिकाणचं असणारं जे धार्मिक असणारं क्षेत्र आहे या ठिकाणी एक प्रकारची असणारी अवकाळा पसरलेली होती. पण प्रल्हादगिरी बाबा यांच्या जीवनामध्ये ते असणारी वाचासिद्धी होती की त्या वाचासिद्धीतून त्यांनी अनेक प्रकारचं या ठिकाणी असणारं 6 परस विहिरीमध्ये एक मुलगी पडली, तिला कुठल्याही प्रकारची इजा न होता ती वरती बाहेर काढली. नंतर कोणाला जर सर्पदंश झाला तर सर्पदंश झाल्यानंतर आपण पाणी ओलांडून देत नाही, पण या बाबांची किमया अशी होती की ते त्यांच्या अंगावर पाणी टाकायचे आणि पाणी टाकून त्याला भाकर खाऊ घालायचे. काही असणाऱ्या मिनिटामध्ये त्याचं पूर्ण विष त्या ठिकाणी उतरून जायचं. अशा अनेक घटना या ठिकाणी घडल्या. त्यांनाही जीवनामध्ये या ठिकाणी त्रास झाला आणि तो त्रास भोगत त्यांनी आपली असणारी जीवनयात्रा या ठिकाणी संपवली आणि ते संपवले. त्यांना आपल्यातून जाऊन असणारं मागच्या वर्षी रौप्य महोत्सवी 25 वर्ष पूर्ण झाली. आता हे 26वं वर्ष आहे आणि त्यांना गेल्यानंतर 4-2 वर्षानं पुन्हा या ठिकाणी सुनीलगिरी बाबा आले आणि सुनीलगिरी बाबानं या ठिकाणी भरपूर असं कार्य केलं आणि कार्य केल्यानंतर त्यांचं कार्य संपलं आणि त्यांनी इथून स्वतःचं बनवलं श्रीराम साधना आश्रम. तिथं जाऊन ते स्थायिक झाले. त्यानंतर गुरुवर्य
भास्करगिरी बाबा यांनी आम्हाला नेवासा तालुक्यामध्ये या ठिकाणी आणलं. आमचे गुरुवर्य शिवानंदगिरी बाबा मंजूर यांचं असणारं आणि त्यांचं सख्य असल्यामुळं या असणाऱ्या त्रिवेणेश्वराची सेवा करण्याकरता या ठिकाणी आलो. आणि आल्यानंतर आमचे असणारे राजेंद्र पाटील वाघमारे हे सरपंच असताना या ठिकाणी 3 बांधारे त्यांनी त्या ठिकाणी बांधले. त्यानंतर अनेक असणाऱ्या सरपंचाच्या माध्यमातून सुखसुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या. मंदिराकरताही त्यांनी भरपूर असं सहकार्य केलं. पंचायत समिती गेल्यानंतर या ठिकाणी अख्खं वृक्षारोपण त्यांनी त्या ठिकाणी आणि केलेलं आहे. गावाकरता सुद्धा त्यांनी भरपूर असे प्रयत्न केले. नंतर जिल्हा परिषदला गेल्यानंतर या असणाऱ्या बांधाऱ्याची पुन्हा डागडुजी करण्याचा प्रयत्न त्यांनी त्या ठिकाणी केला. आणि या सर्वांना त्यांना करत असताना यांना राजकीय पाठबळ माझ्या आत्ताचे असणारे माजी मंत्री आणि आमदार शंकररावजी गडाख पाटील यांच्या सहकार्यातून हे सर्व असणाऱ्या ठिकाणी होत गेलेलं आहे. आणि आताही सुद्धा या ठिकाणी त्रिवेणेश्वराच्या दर्शनाकरता महाशिवरात्रीला प्रत्येक वर्षी 2-3 लाख भाविक या ठिकाणी येतात. येत असताना आपण सकाळी त्रिवेणेश्वराचा अभिषेक करतो आणि सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत आपण कमीत कमी 70-75 क्विंटल साबुदाणा शिजवून सगळ्या असणाऱ्या येणाऱ्या भाविकांना त्रिवेणेश्वर भक्त परिवारांना या ठिकाणी प्रसाद देत असतो. असा या ठिकाणचा असणारा एक त्रिवेणेश्वराचा आणि या ठिकाणी असणारं उचित काळ आलेला आहे. आणि आताही सुद्धा नामदार शंकरराव गडाख यांच्या विशेष प्रयत्नातून आणि आमचे असणारे राजेंद्र पाटील वाघमारे यांच्या असणाऱ्या अथक परिश्रमातून आत्ताही शंकरराव पाटील गडाख यांनी आम्हाला 7 लाखाचा सभामंडप या ठिकाणी दिलेला आहे. तो पूर्णत्वाच गेलेला आहे. आणि पुन्हाही आम्ही एक 50 लाखाचं प्रपोजल टाकलेलं आहे. ते सुद्धा प्रपोजल लवकर या ठिकाणी आणि भाजपचे असणारे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नातून तो पूर्ण होणार आहे. तो असणार सभामंडप 100 बाय 150चा या ठिकाणी होणार आहे. अशा अनेक तळागाळातून भक्त परिवार सुद्धा पाठीमागे राहत नाही. भक्त परिवार सुद्धा आम्हाला लागल त्या पद्धतीनं त्या ठिकाणी मदत करत असतो. अशा तळागाळातील आमचे असणारे राजेंद्र पाटील वाघमारे यांना चालू वर्षी आणि लोकसभेची असणारी काँग्रेसची उमेदवारी त्या ठिकाणी मिळावी. कारण आम्ही आत्तापर्यंत अनेकांना सहकार्य केलं, अनेकांना मतदान केलं, पण त्या ठिकाणी आमचा भ्रमनिरास झाला. आम्हाला कुठल्याही प्रकारची त्यांच्याकडून मदत आत्तापर्यंत मिळाली नाही. मला येऊन 5 वर्ष झाले, पण 5 वर्षामध्ये एकदाही सुद्धा आम्हाला कुठल्याही प्रकारची मदत या ठिकाणी मिळाली नाही. पण ती असणाऱ्या आमच्या गावातला असणारा उमेदवार त्या ठिकाणी काँग्रेसनं द्यावा अशी एक काँग्रेसकडे असणाऱ्या मागणी त्या ठिकाणी मागतोय. आणि या त्रिवेणेश्वराला आमचे असणारे राजेंद्र पाटील वाघमारे यांनी सदिच्छा भेट दिली आणि भेट देऊन सांगितलं की येणाऱ्या महाशिवरात्रीला आम्ही सर्वतरी या ठिकाणी असणारं तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करूया असा शब्द त्यांनी आम्हाला दिलेला आहे. आणि तो शब्द त्या ठिकाणी ते पूर्ण करताय. पाठीमागं आम्ही एक कथा केली, त्या कथेला 12-13 हजार लोक होते. त्या कथेला त्यांनी आम्हाला 11,000 रुपये कुठल्याही प्रकारचं पद नसताना असणार त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी दिलंय. आणि आत्ताही सांगितलं की येत्या महाशिवरात्रीला 5 क्विंटल साबुदाणा आम्ही तुम्हाला या ठिकाणी शिवरात्रीला पाठवून देऊ. म्हणजे असे उदार अंतकरणाचे एक धार्मिक, त्यांचे वडील सुद्धा फार मोठे धार्मिक होते की त्यांचे वडील येणारे जे भाविक आहेत, कुणाचा हात मोडला, पाय मोडला, काही जरी झालं तर कुणाकडून रुपये न घेता या नेवासा तालुक्यामध्ये प्रसिद्ध असे ते डॉक्टर होते की त्यांनी विना ऑपरेशन कितीतरी लोकांचे हात पाय त्या ठिकाणी मोडलेले बसवून दिलेले आहेत. असे असणारे उदारमतवादी त्यांचे वडील एक वैमानिक होते. म्हणजे त्या काळामध्ये त्यांनी त्यांच्या हाताने फार मोठं कार्य त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि त्यांचे हे राजेंद्र पाटील वाघमारे एक असणार सुसंस्कृत आणि कुटुंब, या कुटुंबाकडून समाजाची सेवा घडण्याकरता एक असणारी विनंती करतोय की बाळासाहेब थोरात असतील, बाळासाहेब थोरात या असणाऱ्या या परिसराचे एक असणारं मोठं आणि एक असणारं मोठं राजकीय नेतृत्व आहे. आणि त्यांनाही माझी विनंती आहे की यांना उमेदवारी द्यावी. आणि उमेदवारी जर दिली तर निश्चित मला असं वाटतं तळागाळातील लोक त्यांना मतदान केल्याशिवाय राहणार नाही. आणि मतदान करून पुन्हा त्यांना त्या ठिकाणी असणारे लोकसभेमध्ये समाजाची सेवा करण्याकरता समाज पाठविल अशी एक प्रकारची खात्री देतो आणि माझ्या वाणीला ठिकाणी पुराण देतो. ओम नमो नारायण.